अकोले में लाखों लोगों का मोर्चा, नाबालिग पर अत्याचार के आरोपी को फांसी की मांग। अकोला अडंकी गांव की नाबालिग पर हुए अत्याचार के विरोध में 12 सितंबर को अकोला में लाखों नागरिकों ने भव्य मोर्चा निकाला। ये मोर्चा राजराजेश्वर मंदिर से शुरू हुआ। मोर्चा जिला अधिकारी कार्यालय तक पहुंचकर बलात्कारी को फांसी दो की जोरदार मांग की गई और ज्ञापन सौंपा गया। अकोला से बीटी न्यूज हिंदी की रिपोर्ट। आज हा मोर्चा कुठल्याही पक्षाचा नसून सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आज हा मोर्चा करण्यात आलेला होता। आणि जो गणेश विसर्जनच्या दिवशी आपल्या बहिणीवर जो अत्याचार झाला त्याकरिता हा निषेधार्थ मोर्चा करण्यात आला होता। आणि कालच अकोल्यातील पोलीस प्रशासन आहे याच्या माध्यमातून त्या आरोपीला पकडण्यात आला। एसपी साहेबांशी बोलणं झालं तेव्हा कळलं की जो आरोपी हा त्याची जी पार्श्वभूमी होती ही गुन्हेगाराचीच होती आणि त्याला अनुभवी गुन्हेगार असं म्हणता येईल असा तो होता। आणि त्यामुळे कुठेतरी पकडण्यामध्ये 4-5 दिवस हा वेळ त्याच्यामध्ये लागला आहे। परंतु त्या मुलीच्या वडिलांची जेव्हा भेट झाली तेव्हा कुठेतरी आपल्याला न्याय मिळायला सुरुवात झाली आहे अशी त्यांची भावना होती। आणि खरोखर या पोलीस प्रशासनाने जे एक सापळं संपूर्ण भारतामध्ये नेटवर्क रचलाय, कारण CDRच्या माध्यमातून तो ट्रेस होत नव्हता, तरी त्यांनी त्यांच्या सिस्टीमनी त्यांच्या अनुभवाने त्या अपराधाला पकडलं आहे। हे सायंकाळच्या वेळेला अत्यंत अकोलेकरांकरता एक काळा दिवस म्हणावा लागेल। दुर्दैव एक अल्पवयीन मुलीवरती एक प्रतिप्रसंग करण्यात आला आणि तो व्यक्ती करणारा हा जिहादी होता। त्याला जवळपास 6 दिवस पोलिसांना सापडत नव्हता असं पोलीस सांगत होते। तपास सुरू आहे। ज्यावेळेला अनेक वेगवेगळ्या संघटना आणि वेगवेगळ्या पक्षांनी निवेदन दिले असतील, मोर्चा काढले असतील, पण तरी देखील तो मिळून आला नाही। पण ज्या वेळेला सकल हिंदू समाजाची काल दुपारच्या वेळेला सकाळी त्यांनी जर सांगितलं की आम्ही आता उद्या आमचा सकल हिंदू समाजाचा एक मोठा भव्य दिवस एक मोर्चा निघणार आहे आणि त्याच्यामध्ये हजारोच्या संख्येने आज आपल्या मोर्चामध्ये नागरिक, माता भगिनी, हिंदू बांधव सहभागी झाले पाहायला मिळाले। त्याची धास्ती लगेच पोलीस प्रशासनाने घेतली आणि मोर्चाची घोषणा झाल्याबरोबर 24 तासाच्या आत तो आरोपी बाहेर राज्यातून पकडून आणला असं देखील पोलीस प्रशासनाने सांगण्यात आलं। पण तो 7 दिवस का नाही सापडला? कारण उद्या त्या घटनेला जवळपास 8 दिवस होणार। तो 7 दिवस का सापडला नाही? कारण कोणते प्रशासन त्याला पाठीशी घालत होतं, त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, लव्ह जिहादच्या विरोधामध्ये हा कायदा महाराष्ट्रामध्ये लवकर होणं गरजेचं आहे, कारण की या घटना वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला सातत्याने घडत असताना पाहायला मिळतात। ती मुलगी पाहिलं तर वास्तवात ती अल्पवयीन होती आणि या घटना फक्त अकोल्यामध्येच नाही तर देशभरामध्ये अशा घटना आपल्याला घडत असताना पाहायला मिळतात। त्यामुळं त्याच्यावरती प्रतिबंध आणण्याकरता याच्यावरती कायदा हा तयार होणं गरजेचं आहे। कारण ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती आपण जर पाहिलं तर ही कुठलाही म्हणजे वेगळं नसून की यांना फक्त कुठल्यातरी मुली अडकून आपली संख्या वाढवणं आणि नंतर त्या मुलीचा उपयोग झाला की त्याला सोडून देणं, जी काही अपत्य होतील ती स्वतःच्या नावाची होतात आणि त्या मुलांना अपत्याला सोडून देणं नाव लावून अशा प्रकारचा त्यांचा अजेंडा हा फक्त इथंच नाही तर देशभरामध्ये आपल्याला सुरू आहे। त्यामुळं हा एक कायदे प्रत्येक राज्याने पुढाकार घेऊन करणं गरजेचं आहे। त्यामुळे भविष्यामध्ये याच्यावरती लवकरात लवकर कसा कायदा तयार होईल, जसा गोहत्यावरती पूर्वी कायदा तयार झाला, मागच्या काही काळामध्ये गोवंश हत्यावर कायदा तयार झाला आणि पुढच्या काळामध्ये या लव्ह जिहादच्या विरोधात हा कायदा तयार होणं फार अत्यंत गरजेचं झालेलं आहे। त्यामुळे आज अकोलेकरांच्या भावना जर आपण पाहिल्या, विशेषतः महिला भगिनींच्या जर भावना पाहिल्या तर अत्यंत आक्रोश हा महिलांच्या मनामध्ये तिने घोषणांमधून आपल्याला ऐकायला मिळत होता। त्यामुळं पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये आमची मागणी, आम्ही आता जिल्हाधिकारी महोदयांना देखील भेटलो, त्यांना आम्ही सांगितलं, निवेदन देखील दिलं आहे की हा खटला चालवत असताना, इथं चार्जशीट बनवत असताना कुठलाही आरोपी सुटणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे आणि आरोपींनी अजून कोणाकोणाची मदत याच्यामध्ये वारंवार घेतलेली आहे याचा देखील खुलासा त्या चार्जशीटमध्ये झाला पाहिजे अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी केली आहे।